नमस्कार प्रेक्षकांनो. तर ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की आता इकडे अर्जुन तयार होत असतो रूममध्ये. तिथे सायली येते. ती विचारते, "काय हो, तुम्ही तयार पण झालात?" अर्जुन एकदम खुश असतो. तो म्हणतो, "हो, येस. आज उशीर झाला असेल ना उठायला? तुला गाढ झोप लागली असेल ना? काल तुला मी तुझ्या आईची साडी दिली होती. मग तू एकदम शांत झोपली होतीस, राईट?" मग सायली म्हणते, "अहो कसलं काय? पहाटेपर्यंत जागीच होती मी. पहाटे झोप लागली मला म्हणून उठायला उशीर झाला आहे." मग अर्जुन म्हणतो, "काय? पण का?" मग सायली म्हणते, "म्हणजे मला माझ्या आईची ओढ वगैरे जाणवते. असं काहीच नाही झालं. तुम्ही मला ती साडी दिली होती, पण कसलं काय? पण परत सांगते, खरंच सांगते, मला तसं काहीच जाणवलं नाही." मग अर्जुन म्हणतो, "कारण तू ना ते ठरवूनच टाकलंस ना, ती तुझी आई नाही आहे आणि तुला तिला तुझी आई मानूनसुद्धा घ्यायचं नाही. प्रयत्नसुद्धा करायचा नाही आहे तुला." मग सायली म्हणते, "अहो, का असं करेन मी? नाही, मला मान्य आहे. तुम्हाला हवं ते उत्तर मी दिलेलं नाही आहे. पण मला जे मनापासून वाटत नाही आहे, ते मी का बोलू?" आता आपण पाहतो की अस्मिता सचिनच्या रूममध्ये असते. सचिन लॅपटॉप बॅगेमध्ये भरत असतो. तो अस्मिताला म्हणत असतो की, "अस्मी, तू माझे नाईट सूट, ट्रॅकसूट सूटकेसमध्ये टाकलेस ना? प्रोटीन बार तू टाकलेस. तिकडचं चार्जर दे," असं तो म्हणत असतो. अस्मिता रुसलेली असते. ती त्याला मुद्दाम इग्नोर करत असते. सचिन असं म्हणत असतो की, "मला असं वाटत होतं की ते चार्जर दे ना." मी काय करतो, हँडबॅगमध्ये चार्जर टाकतो. म्हणजे एअरपोर्टवरती आपल्याला यूज करता येईल ना तिकडचं चार्जर, असं तो अस्मिताला म्हणत असतो. पण अस्मिता मुद्दाम त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं दाखवत असते. मग अस्मिताच्या जवळ येतो. तो तिला म्हणतो, "तुझा असा चेहरा पाहून मला तिथं दिल्लीमध्ये माझं मन तर लागणार आहे का? हे बघ, मी माझी कॉन्फिडन्स उरकणार आणि लगेच तुझ्या वेळेला परत येणार." मग अस्मिता चिडते. मग सचिन म्हणतो, "सॉरी, सॉरी, सॉरी. मी माझी कॉन्फिडन्स उरकणार, तुझ्यासाठी एक ज्वेलरी शॉपिंग करणार आणि मग तुझ्याकडे परत येणार. राईट ना, राईट?" असं म्हणत हसत असतो. अस्मिता रुसलेलीच असते. ती म्हणते, "काय रे, मला वाटलं होतं तू इथे सुट्टी घेऊन आला आहेस, पण इथे तू US पेक्षा जास्त काम करतो आहेस." मग सचिन अस्मिताचा हातात हात घेतो व तिला म्हणतो की, "मी हे सर्व आपल्या बाळाच्या फ्युचरसाठी करतो आहे की नाही?" मग हे ते ऐकून अस्मिताचा मूड चांगला होतो व ती म्हणते, मग ते दोघं हक करतात छानशी आणि सचिन तिला म्हणतो, मग एकदम गुड गर्लसारखं स्माईल कर आणि बाय म्हण." मग अस्मिता म्हणते, "बरं, पण मी एअरपोर्टवरून म्हणेन." ते ऐकून सचिनलाच धक्काच बसतो. मग अस्मिता म्हणते, "कारण मी तुला सोडायला येणार आहे ना." मग सचिन रागातच म्हणतो, "हं, हे बघ, रस्ते किती खराब आहेत माहीत आहे ना तुला? आणि या अशा अवस्थेत मी तुला गाडीत बसू देणार नाही. नाही, नॉट डन, नथिंग डुईंग. तू इथेच थांब." मग "काय गं, तू इथेच थांबणार आहेस काय?" असं म्हणत तो मोबाईल घेतो. "नाही, नाही. मग मी जाईन, तू इथे थांब." पण अस्मिताला ते आवडत नाही. ती परत रुसून बसते, खूप चिडते. आता इकडे आपण पाहतो की अर्जुन व सायलीच्या रूममध्ये अर्जुन एकदम चिडलेलाच असतो. तो म्हणतो की, "तू ना मला अप्रोच करायला हे सर्व म्हणते हो ना?" मग सायली म्हणते, "हे बघा, मी असं काही करत नाही आहे. मलाही माझे आईबाबा हवेत ना, पण म्हणून कोणालाही मी माझे आईबाबा नाही म्हणू शकत." मग अर्जुन चिडून म्हणतो, "कोणालाही म्हणजे? म्हणजे मी दिलेल्या पुराव्यांना काहीच किंमत नाही का?" तोपर्यंत कल्पना त्या दोघांना हाक मारते. मग सायली म्हणते, "चला, ओकर सगळं खरं." मग ते दोघे आधी खाली निघून जातात. आता आपण पाहतोय अस्मिता व सचिनच्या रूममध्ये. अस्मिता सचिनच्या मागे लागलेली असते की, "प्लीज मला तुला सोडायला येऊ दे." पण सचिन म्हणत असतो की, "अजिबात नाही." "येस, अरे काय चाललं आहे तुमचं?" असं प्रताप विचारतो. "ही मला एअरपोर्टवर सोडायला येण्याचा हट्ट धरून बसली आहे," असं सचिन सांगतो. "रस्त्यावर किती खड्डे असतात. माझी प्रेग्नंट बायको अशी गाडीत असेल तर मला स्ट्रेस नाही का होणार? मग आणि अस्मी, एक वेळ मी दिल्लीला ट्रेनने गेलो असतो, नाहीतर तुला येऊही दिलं असतं." तो तिला म्हणत असतो की, "तू जर सगळ्यांना मग मी जर ट्रेन जात असेल, तू बाहेर प्लॅटफॉर्मवरती बाय करत आहे आणि मी दूर चाललो आहे,
तू मला बाय करते. किती रोमॅन्टिक ना. त्याचं बोलणं ऐकून अर्जुन, सायली, प्रताप व कल्पना हसत असतात. मग अस्मिता म्हणते, का ट्रेनच्या रस्त्यांवर खड्डे नसतात का? काही उगाच कारणं देतोय. कल्पना म्हणते, सचिन तुला सोडायला आम्ही तो येतो. मग अर्जुन म्हणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी एक काम करतो, मीच जातो सचिनला सोडायला. त्याचं ते बोलणं ऐकून सचिनला टेन्शन येतं. कारण सचिन दिल्लीला नाही तर तो साक्षीला भेटायला चाललेला असतो. सचिन म्हणतो, अरे यार तुम्ही कोणाचीही गरज नाही आहे. मी कॅब बुक केली आहे. मग अर्जुन म्हणतो, कॅब कॅन्सल कर. आपण माझ्या गाडीनेच जातोय. मग सचिन म्हणतो, अरे अर्जुन तू बिझी माणूस आहेस. तुला कामं आहेत. मग अर्जुन म्हणतो, मी मॅनेज करतो. पण मी तुला सोडायला येतोय अँड दॅट्स फायनल. त्याचं ते बोलणं ऐकून सचिनला धक्का बसतो. तो खूप टेन्शनमध्ये येतो. सायली म्हणते की सचिन भाऊजी तुम्ही जेव्हा US वरून आलात तेव्हा कोणालाही एअरपोर्टवरती येऊ दिलं नाही. मग मला नाही वाटत आता हे तुमचं ऐकतील. मग अर्जुन म्हणतो, अजिबात नाही. त्यांचं ते बोलणं ऐकून सचिनला टेन्शन येतं. प्रताप म्हणतो, अरे चला चला लवकर निघा. ट्रॅफिक लागलं तर परत उशीर होईल. कल्पना म्हणते, चल सचिन हॅपी जर्नी. सचिन म्हणतो, थँक्यू. मग अस्मिता म्हणते, तू दिल्लीला पोहोचलास ना तर मला नक्की मेसेज कर. मी वाट बघते. मेसेज करायचा हां. सचिन गोंधळलेला असतो. तो हां म्हणतो. तो स्वतःच पण काय करायचं असतो. हां मी करतोच. नक्की करतो. मग अर्जुन म्हणतो, झाले इन्स्ट्रक्शन देऊन. आता आम्ही निघू. ट्रॅफिक लागल्यास जावं. असं म्हणूनच अर्जुन सचिनची बॅग घेतो व जात असतो. बाय बाय करून तिथून निघून जातो. आता आपण इकडे पाहतो की सायली टेन्शनमध्ये असते. ती विचार करत असते. ती म्हणत असते की असं किती दिवस चालणार आहे अजून. माझ्या मनात असलेली माझ्या आईवडिलांच्या बद्दलची शंका जात का नाही आहे आणि मला कुठल्याच प्रश्नांची उत्तरं का मिळत नाही आहेत. मग ती उठल्यावरती म्हणत असते की नाही असं हरवून चालणार नाही मला. मधुभाऊ सांगतात ना तसंच लढावं लागणार आहे. विचार करत असते. ती म्हणत असते की मैनावती व सदाशिव जर ह्यांच्या केस असती तर त्यांनी काय केलं असतं. मग ती अर्जुनसारखं बोलत असते. ती म्हणत असते, केसचा सर्व बाजूने विचार करायला हवा. कुठलीही खूण सोडता कामा नये. कारण कुठला धागा आपल्याला सत्यापर्यंत घेऊन जाईल ते आपल्याला काही माहीत नसतं. मग तिला आठवतं की मधुभाऊंच्या आश्रमामध्ये एकदा केसमध्ये त्यांना जे पुरावे सापडलेले असतात ते सायलीला आठवत असतं. मग तिला आयडिया येते व ते अर्जुनचा फोटो घेऊन ती त्या फोटोशी बोलत असते की माझ्यावर कितीही चिडलेला असला ना तुम्ही तरी तुम्ही मला मदतच करता. तुम्ही जशी मधुभाऊंची केस सोडवायला आश्रमात गेला होता ना तसं आता मला मैनावती व सदाशिव यांच्या घरी जावं लागणार. ती विचार करत असते. त्यांच्या घराची किल्ली कशी मिळवायची. मग ती आता पटकन किचनमध्ये येते व ती विमलताईंना म्हणते की तर तूप आणि काजू देता का शिरा बनवण्यासाठी. विमलताईंना म्हणत असते की विमलताई मला काजू आणि बदाम देता का. तूप देता का. विमलताई तिला काजू व तूप आणून देतात. सायली त्यांना विचारते. विमलताई सायलीला विचारते की सायलीताई आता काय स्पेशल बनवता. सायली म्हणते शिरा बनवते. आईला आवडतो ना म्हणून जरा बोलवून आणा तिला असं ती विमलताईंना म्हणते. विमलताई जातात मैनावतींना बोलवायला. मग मैनावती धावतच येते. ती म्हणते, सायली काय गं सायली बोलवलंस तू मला. मग सायली म्हणते, आई हे बघ तुझ्यासाठी मी काय केलं आहे. म्हणत बनवलेला पदार्थ दाखवते. ती म्हणते ड्रायफ्रूट घातलेला शिरा बनवला आहे. मैनावती खूपच खुश होते. ती तो शिऱ्याचा घास पातेला हातात घेते व ते म्हणते, अगं बाई ड्रायफ्रूट पण घातले आहेत असं म्हणत ती हाताने पातेल्यातलंच खात असते. मग ती म्हणायला लागते की सायली अगं आज मला लय शिरा खाऊ वाटत होता. तुला कसं कळलं गं. गुणाची पोर माझी असं म्हणत ती असं म्हणते. बरं मग सायली म्हणते, बरं आई आता इथे बसून निवांतपणे संपवा शिरा. मैनावती बसते व प्लेटमध्ये शिरा घेते आणि खाऊ लागते. असं मग सायली म्हणते, असं अजिबात घाई करू नको. मैनावती बसते. सायली मग ती मैनावती म्हणते, शिऱ्याबरोबर घोटभर चहा मिळाला असता ना तर मजा आली असती. मग मैनावती विमलताईंना म्हणते, विमलताई
थोडीशी जास्तीची साखर आणि आलं टाकून सायली विमलताईंना असं म्हणतात. विमलताई म्हणतात हां करते. सायली म्हणते आईला, जर आईला जरा अजून शिरा लागला ना तर बनवून द्या बरं का. मैनावती म्हणते अगं कशाला, एवढं पुरवीन मी, तुम्ही लागा कामाला, ते चहाचं बघा. मग सायली तिथून निघून जाते व विमलताई चहा बनवायला किचनमध्ये जातात. आता आपण इकडे पाहतो की अर्जुन सचिनला सोडायला एअरपोर्टला जात असतो. ते एकमेकांची गप्पा मारत असतात. इकडे साक्षी गाडीजवळ बाहेर सचिनची वाट बघत थांबलेली असते. सचिन गाडीमधून पाहतो, तिला साक्षी दिसते. तो अर्जुनला म्हणतो अर्जुन इथेच थांब. मग अर्जुन गाडी थांबवतो. काय झालं? मग सचिन म्हणतो काय नाही रे, मी इथूनच कॅबने जातो. मग अर्जुन म्हणतो नाही, मी जर तुला इथे ड्रॉप केलं ना तर अस्मिताई माझा जीव घेईल. मग सचिन म्हणतो अरे तू अस्मिताला एवढ्या सिरियसली कधीपासून घ्यायला लागलास, आणि ती हट्ट करते म्हणून तू माझ्याबरोबर एवढ्या दूर येणार आहेस. अरे तू बिझी माणूस आहेस. मग अर्जुन म्हणतो अस्मिताईसाठी आणि माझ्या जिजूंसाठी माझ्याकडे वेळ आहे. मग सचिन म्हणतो अरे ऐक माझं, काही करत नाही. तोपर्यंत अर्जुनला कॉल येतो. तो कॉलवर बोलत असतो. तो म्हणतो हॅलो, काय आजच मीटिंग आहे? देशमुखांना आले की त्यांना मला सांगा, तुम्ही सुरू करा, मी जॉईन होतो. सचिन म्हणतो तुझी आता मीटिंग आहे आणि ती सोडून तू मला एअरपोर्टला ड्रॉप करायला येतो आहेस? अर्जुन म्हणतो मग नॉट डन, मी थेट जातो आहे आणि तू तुझ्या मीटिंगला जातो आहे. हे बघ, मी कॅनडा आणि US असल्यापासून मला एकट्यालाच मॅनेज करायची सवय झाली आहे आणि मला कोणाकडून लाड करून घेण्याची सवय नाही. तू तुझ्या मीटिंगला जा, नाहीतर तुझ्या कामात मी अडथळा आणला म्हणून मला गिल्ट येईल. अर्जुन म्हणतो बरं हरकत नाही, जातो मी, काळजी घे, सावकाश जा. मग सचिन खाली उतरतो. सी यू म्हणतो. मग सचिन तिथून गाडीतून बॅग्स बाहेर काढतो, अर्जुनला बाहेर काढतो व अर्जुन मग तिथून निघून जातो. तिथे साक्षी उभी असते, सचिनची वाट बघत असते. अर्जुनची गाडी साक्षीच्या जवळून निघून जाते, पण अर्जुनचं तिच्याकडे लक्ष जात नाही. मग सचिन चालतच साक्षीजवळ येतो, तिची बॅग वगैरे घेऊन. मग साक्षी त्याला वाहते व ती म्हणते मला वाटलं होतं तू येतोस की नाही. तशी ही समीरा शेखर फार कोणाची वाट बघत नाही. सचिन म्हणतो आय नो सॅम, तू सगळ्यांपेक्षा एकदम वेगळी आहेस, म्हणून तर मला आवडतेस ना. ते ऐकून समीरा म्हणजे साक्षी हसते. सचिन मी येतो, पण आता निघूया, लेट्स गो, असं म्हणत ते गाडीत बसतात. अर्जुन गाडीत जात असतो मीटिंगला, तेव्हा त्याच्या मोबाईलवरती मेसेज येतो. तो बघतो तर तो म्हणतो मीटिंग कॅन्सल. मग तो कॉल करतो, हॅलो देशपांडे अवेलेबल नाही आहेत, त्यामुळे मीटिंग कॅन्सल झाली आहे. मग तो म्हणतो ग्रेट. मग तो म्हणतो की आता जिजूला सोडता येईल एअरपोर्टला. मग तो गाडी युटर्न मारतो. आता इकडे समीरा म्हणजे साक्षी व सचिन एक गाडीमध्ये गप्पा मारत असतात, बोलत असतात. सचिनला समोरून अर्जुनची गाडी येताना दिसते. तो घाबरतो. मग तो मुद्दामच ऐक गं असं म्हणून खाली वागतो. काहीतरी टोचतंय. समीरा म्हणते काय झालं सचिन, काय होतं आहे, काहीतरी टोचतं असं म्हणत असतो. मग बघतो थांब काय टोचते. तोपर्यंत अर्जुनची गाडी तिथून पास होते. मग अर्जुन पुढे जाऊन थांबतो. पाहतो की तिथे सचिन नाही आहे. मग तो म्हणतो की बहुतेक सचिनला कॅब मिळाली असेल. मग सचिनकडे सचिन वळून पाहतो. समीराला म्हणतो चल आपण निघूया. ते निघतात. आता इकडे आपण पाहतो की सायली मैनावतीच्या घराची किल्ली शोधासाठी त्यांच्या रूममध्ये आलेली असते. ती सगळीकडे त्यांच्या बॅगमध्ये बघत असते. ती कपड्यांमध्ये इकडे तिकडे किल्ली शोधत असते. मग मैनावतीच्या साडीच्या पदराला बांधलेल्या असतात किल्ल्या, त्या दिसतात. मग ती म्हणते ह्या बहुतेक लोखंडेंच्या घराच्या किल्ल्या आहेत. मग ती त्या किल्ल्या घेते व तिथून निघते. जाताना बाहेर तन्वी उभी असते. तिथून निघताना सायलीच्या हातातून किल्ल्या पडतात. आता तन्वी बाहेर उभी असते, ती आतमध्ये येऊन बसते. आता इथे मैनावती शिरा खात असते. आता मैनावती म्हणत असते की वा, घरचे म्हणतात ते खरं आहे, पोरीच्या हाताला चव आहे. आता सायली मैनावतीच्या रूममधून किल्ल्या घेऊन येते व डायरेक्ट ती पळत तिच्या रूममध्ये जाते.
हे तन्वी पाहते. मग सायली घाईघाईतच बॅग घेऊन खाली येते. मग ती बाहेर जाते व अर्जुनला कॉल करते. म्हणते, अहो कुठे आहे तुम्ही? अर्जुन म्हणतो, मी हे काय पोचलोच, गेटच्या बाहेरच आहे मी. मग सायली म्हणते, मी तिकडेच थांबा. हे तिचे बोलणं तन्वी दारात ऐकत असते. मग अर्जुन म्हणतो, काय? सायली म्हणते, आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे. अर्जुन म्हणतो, अगं मला वाटलं मी घरी येऊन आराम करीन, खूप दमलोय मी. मग सायली म्हणत असते, अहो तुम्ही नंतर आराम करा ना, आज आपल्याला त्यांच्या घरी जावंच लागणार आहे. अर्जुन म्हणतो, घरी? पण कुणाच्या? सायली म्हणते, ते मी सगळं तुम्हाला आल्यावर सांगते, मी निघते. असं म्हणून ती कॉल ठेवते. हे सर्व बोलणं तन्वी ऐकत असते. ती म्हणते, म्हणजे त्यांच्या घरी? म्हणजे तन्वीला आठवतं की ती तिथे उभी असताना सायलीचा हातातून खाली किल्ल्या पडलेल्या असतात. ते उचलत असताना तिने पाहिलेलं असतं. मग तन्वी विचार करते की त्या किल्ल्या सायलीला गेस्टरूममध्ये मिळाल्या असतील. म्हणजे ते सदा महिन्याच्या घराची किल्ली असेल का? म्हणजे आता अजून काय त्यांच्या घरात शोधाशोध करणार येथे. मग लोखंडेंची मुलगी असल्याचं काहीतरी पुरावा नक्कीच सापडेल. नाही नाही नाही, असं होऊन नाही चालणार. मला ताबडतोब काहीतरी करायला हवं. मग ती पाहते की मैनावतीकडे शिरा खात असते. ती तिच्यापाशी जाते. मैनावतीला शिरा खात बसलेली असते. प्रिया तिथे जात्यावरती मनातल्या मनात म्हणत असते की एक हादाड अर्जुन सायली तुझ्या घरात जात आहेत, ताबडतोब तिथे जा आणि त्यांना थांबव, असं ती मनातल्या मनात म्हणत असते. मग प्रिया तेव्हा विचार करत असते की अर्जुन हा कोण? मैनावती म्हणते. मग ती तन्वी मैनावतीला म्हणते, अजून वाढू का शिरा? मैनावती म्हणते, तू बनवला नाही ना? आजीच्या जीवावर बायची उदार, चल, असं ती प्रियाला म्हणते. मग प्रिया तिथून निघून जाते बाहेर व मैनावतीला कॉल करते. मैनावती बघते की अननोन नंबर असतो. मग ती म्हणते, नंबर सोनालीच्या बाबांचंच आहे का? असं म्हणून उचलते. आता इकडे प्रिया बाहेर मुद्दाम तिच्याशी टीना असल्यासारखं बोलत असते. म्हणजे हॅलो मम्मी, मी टीना बोलते. मग ती मैनावती म्हणते, अगं टीने, कुठल्या वेगळ्या नंबरवरून फोन केला आहे का? तुझं नाव नाही आलं गं. मग प्रिया म्हणते, ती इम्पॉर्टंट नाही आहे मम्मी, तुला माहीत आहे मी आपल्या घरावरनं चालले होते. आपल्या घराचं दार उघडं होतं मम्मी. आपल्या घरात गुंड आहेत, शिरलेत, असं ती म्हणत असते. खोटं खोटं बोलत असते. तिच्या त्या बोलण्यावरती मैनावती घाबरते. मग मैनावती म्हणते, अगं टवळे, मग तू तिथे होतीस ना, तुझ्या हातापायाला मेहंदी लागली होती का? जायचं होतं ना आतमध्ये. मग प्रिया म्हणते, त्या सोनालीनं घेतले होते ना पैसे उधार, ते वसूल करायला आले असतील. मी कशाला मध्ये पडू? इकडे मैनावती म्हणते, कर्म माझं. आणि मैनावती म्हणते, हेच आहे की. अगं तिनेच आपलं घर खुललं जाईल तिला आता. ते तर सांगते, लवकर जाऊन बघ मम्मी. तिचं ते बोलणं ऐकून मैनावतीला खूप टेन्शन येतं. ती विचार करत असते की घरात कोण चोर शिरले असतील का? गुंड शिरले, माझी मशीन घेऊन जातील, भांडी घेऊन जातील, असा ती विचार करत असते. आता काय करू मी? तिकडे जाऊन बघायला पाहिजे, असं म्हणते. मग ती उठते. पण ती म्हणते, पैसे तर कुठे आहेत माझ्याकडे रिक्षाने जायला? आता काय करू रे देवा, असं म्हणत ती डोक्याला हात लावते. मग आता इकडे पाहतोय की अर्जुनच्या गाडीमध्ये सायली येऊन बसते होते. म्हणते, चला. अर्जुन म्हणतो, कुठे? सायली म्हणते, अहो असं काय करताय? तुम्ही जेव्हा मला घेऊन जाता तेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारते का? डोळे बंद करून बाजूला येऊन बसते ना. मग तुम्ही आज करा ना. मग अर्जुन म्हणतो, केलंच असतं, डोळे मिटून तुझ्या बाजूला येऊन बसलो असतो, पण गाडी चालवायची आहे मला, ती चालवता येणार नाही ना बायको. आणि मेन म्हणजे कोणत्या रस्त्याने जायचं, कुठे जायचं हे मला माहीतच नसेल तर गाडी कुठे घेऊन जायची? मग सायली म्हणते, श्रद्धा टेलर्सकडे जायचं आपल्याला, पत्ता माहिती आहे ना? मग अर्जुन म्हणतो, तुझ्या आईवडिलांच्या घरी? पण का? मग सायली म्हणते, असं काय करताय? त्यांनी जर आपल्याला चुकीचा पत्ता दिला, चुकीचा नंबर दिला, मग मी काय शांत बसायचं आहे का? तिकडेच जाऊन बघायला नको का त्यांच्या घरात काय मिळतंय का? मग अर्जुन म्हणत असतो, अगं पण तोपर्यंत सायली म्हणते,
तुम्ही येणार आहे की नाही, नाहीतर मी त्या दिवशीसारखं चालत चालत जाईन माझी मी एकटी, आणि मला पत्ता पण शोधता येईल. मग अर्जुन म्हणतो, थांब थांब थांब, मी येतो येतो लगेच, असं म्हणतो. पण मला सांग, आपण तिथे गेल्यानंतर काय करणार आहोत? दारावरचा कुलूप आहे ना, परत त्याला बघून परत येऊ, कारण आजचा आज जाता तर येणार नाही ना आपल्याला. मग सायली किल्ला दाखवते. ते म्हणते येणार, असं ते म्हणून खुश होते. अर्जुनला शॉक बसतो. तो म्हणतो, त्यांच्या घराची किल्ली तुझ्याकडे कशी? मग सायली अर्जुनला काय काय झालं ते सर्व सांगते. तिने कशी किल्ली शोधली ते सर्व अर्जुनला सांगते. मग अर्जुन म्हणतो, सायली 2.0 क्या बात है, म्हणजे हे सगळं माझ्या डोक्यात आलंच नव्हतं आणि तू करून मोकळी झालीस, वा. सायली म्हणते, चलायचं का की कौतुक करत राहणार आहात? मग अर्जुन म्हणतो, जाऊया लगेच, असं म्हणत ते निघून जातात. आता आपण पुढील भागात पाहणार आहोत की अर्जुन व सायली मैनावती व सदाशिवच्या घरासमोर आलेले असतात. ते दार आता इकडे प्रिया व मैनावती प्रियाच्या गाडीतून त्यांच्या घराकडे चाललेले असतात. कारण मैनावतीला वाटलेलं असतं की घरी गुंड आलेत. प्रिया एकदम स्लो गाडी चालवत असते आणि मैनावती म्हणत असते की काय हे टुकू गाडी बैलगाडीसारखं, जरा फास्ट चालव ना. आता इकडे अर्जुन व सायली घरासमोर उभे असतात व अर्जुन सायलीला म्हणत असतो की तुला हे घर बघून काय आठवतं आहे का? आता इकडे प्रियाची गाडी खराब होते. तोपर्यंत तिकडून रिक्षा येते व ती रिक्षाला थांबवते. सायली आता इकडे अर्जुन व सायली त्यांच्या घरामध्ये काही वस्तू सापडतात, काही शोधत असतात व इकडे प्रिया व मैनावती रिक्षाने त्यांच्या घराकडे येत असतात. सायलीला एक डायरी सापडते व त्यामध्ये बबली लिहिलेलं असतं व त्याखाली एक लँडलाईनचा नंबर असतो. आता इकडे मैनावती व प्रिया घरासमोर पोचलेले असतात व हा भाग इथेच संपतो. तर मग मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग ते कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.